न्यूज वसा जनसेवेचा। पारंपरिक चिकित्सा पद्धतीला आधुनिकतेची जोड देऊन निरोगी आयुष्याच्या संकल्पनेसाठी पारंपरिक औषधांचा उपयोग जगाच्या कल्याणासाठी करूया, असा दृढ संकल्प केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी औषध शिखर परिषदेत व्यक्त केला। जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने दुसरी जागतिक पारंपरिक औषध शिखर परिषदेचे उद्घाटन 17 डिसेंबरला दिल्ली येथे झाले। या शिखर परिषदेत मार्गदर्शन करताना आयुष मंत्री प्रतापराव जाधव बोलत होते। यावेळी व्यासपीठावर आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा, दक्षिण आफ्रिकेचे आरोग्य मंत्री आरोन मोत्सो आलेदी, आयुष विभागाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा, WHO GTMC चे संचालक डॉक्टर श्यामा कुरीविल्ला, DGWHO चे वरिष्ठ सल्लागार डॉक्टर कथरीना बोहेम उपस्थित होते। यावेळी बोलताना केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की पारंपरिक औषध पद्धतीचा उपयोग हा आधुनिक विज्ञानाच्या सहाय्याने करून भविष्याचा पाया रचण्याचे कामही औषध शिखर परिषद करणार आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय आयुर्वेदिक परंपरेला विकसित करण्यासाठी 2016 ला जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीने भारतात आयुष मंत्रालय सुरू केले। या मंत्रालयाच्या वतीने आयुर्वेद, सिद्ध, योगा आणि युनानी उपचारात नाविन्यपूर्ण ग्लोबल ट्रेडिशनल मेडिसिन सेंटर तयार करण्यासाठी काम केले जात आहे। भारतात दरवर्षी परदेशी विद्यार्थ्यांना आयुर्वेद, योगा, युनानी आणि इतर प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी 104 प्रकारच्या शिष्यवृत्त्या देण्यात येतात। आतापर्यंत भारताने 26 देशांसोबत सामंजस्य करार केले आहे। जगातील 50हून अधिक संस्थेसोबत सहयोग केला आहे। 15 विद्यापीठांमध्ये आयुष विभागाची स्थापना करण्यात आली आहे। 43 देशांमध्ये आयुष माहिती केंद्र स्थापन करण्यात आले आहे। UK मध्ये अश्वगंधा चाचणी, जर्मनीमध्ये गुडूचा अभ्यास आणि लात्व्हियामध्ये मधुमेह म्हणजेच डायबिटीसवर आयुर्वेदिक अभ्यासाचा समावेश आहे। हा अभ्यास प्राचीन ज्ञान आणि आधुनिक विज्ञानाशी जोडला गेला आहे। जग हे कुटुंब आहे। या कुटुंबाच्या निरोगी आयुष्यासाठी भारत हा वचनबद्ध आहे। सहयोगी देशांच्या सहकार्याने मदतीने आधुनिक विज्ञानाचा उपयोग करून आयुष प्रणाली मजबूत करण्यासाठी काम करणार आहे। पारंपरिक औषधांचा उपयोग नागरिकांच्या निरोगी आरोग्य कल्याणासाठी करूया, असा दृढ विश्वास आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी या शिखर परिषदेत मनोगत व्यक्त करताना केला। सिटी न्यूज। आज पाहिलेच पाहिजे असे प्रदर्शन आणि विक्री आपल्या शहरात। डोळ्यातून पाणी न येता कांदा चिरता येणारा पुश चॉपर, ओला नारळ पटकन खवण्यासाठी नारळ खवणी, आपले किचन स्वच्छ करण्यासाठी मॅजिक स्पंज आणि मॅजिक टॉवेल, मक्याच्या कणसाचे दाणे क्षणात सोलणारा कॉर्न पीलर, कांदा, टोमॅटो तसेच सर्व फळभाज्यांचे तुकडे करणारा आणि फिंगर चिप्स बनवणारा भाजी कटर, क्षणात लसूण सोलण्यासाठी लसूण सोलणी, मिरची, भेंडी तसेच सर्व शेंग भाज्या कापण्यासाठी व्हेज कटर, उंचावरील धूळ, जाळ्या आणि सिलिंग फॅन साफ करण्यासाठी फोल्डिंग जाला ब्रश, वाढलेले वजन आणि ढेरी घरीच कमी करण्यासाठी ट्विस्टर, संपूर्ण बॉडीला मसाज करण्यासाठी 3D आणि 4D मसाजर, चाकू, सुरी, विळीला घरीच धार लावण्यासाठी नाईफ शार्पनर, आलं, लसूण, मिरची तसेच ड्रायफ्रूट बारीक करण्यासाठी मल्टी क्रशर, पापड, वांगी तसेच सर्व पदार्थ घरच्या गॅसवर चुलीप्रमाणे भाजता येणारा मिनी गॅस तंदूर, पाठ, मान, कंबरदुखीवरती उपयुक्त मॅग्नेटिक स्पाइन रोलर, डब्यातील तेल न सांडता काढता येणारा ऑइल पंप, गॅस वाया जाऊ न देता पटकन गॅस पेटवणारा डॉल्फिन लाइटर, संपूर्ण शरीराला शेक घेण्यासाठी हॉट बॅग, वृद्ध आणि पेशंटसाठी सहज वापरता येणारा फोल्डिंग कमोड, मोबाईल आणि टीव्हीचे वेड कमी करून अभ्यासाची गोडी वाढवणारी विज्ञान खेळणी, तसेच घर संसारात लागणाऱ्या असंख्य वस्तू एकाच ठिकाणी। इथं आल्यावर समजते की आपल्या घरात काय कमी आहे। या प्रदर्शनास एक वेळ अवश्य भेट द्या। रेणुका मंगल कार्यालय, गर्दे सभागृहाजवळ, बुलढाणा। प्रदर्शन 22 डिसेंबर पर्यंतच। बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।